नमस्कार मित्रांनो, सध्या आज आपल्या चर्चेचा विषय म्हणजे कलर्स मराठीवर सुरू असलेला बिग बॉस हा शो. आम्ही कधीच हिंदी बिग बॉस बघितलो नाही, पण मराठी बिग बॉस या 3 रील स्टारच्यामुळे आम्ही बघायला सुरुवात केलो. तो म्हणजे धनंजय पवार, आपला डीपी दादा, कोकण हार्टेड गर्ल आणि तिसरा म्हणजे आपला सूरज चव्हाण. पण या शोबद्दल म्हणायला गेलं तर एक 4 एपिसोडमध्ये असं दिसायला मिळाले की मला असं वाटते की बिग बॉसमध्ये जर तुम्हाला माणसाचं माकड व्हायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता, आणि तुम्ही जर माकड असाल तर तिथं जाऊन तुम्ही माणूस होऊ शकता असं मला वाटायला लागले. कारण की या शोमध्ये असले नमुने भरल्यात, एवढे नमुने भरल्यात. या शोमध्ये आपला पहिला नमुना म्हणजे निकी तांबोळी. अरे बाई, तू कसली बाई आहेस? अगं तुझ्या वट्टाला चावल्यात मुंग्या. त्याचं पहिला तू त्याला जरासं काहीतरी लावून व्यवस्थित करून घे. तुझं थोबाड का काय, तुझं तोंड आहे का शेतखाना आहे ग बाई? किती बडबडतीस तू? अगं मॅडम, भरपूर अजून यात लागलं का? मग जलवा दाखव सगळे. बिग बॉस, मी या काळ्या मनाच्या मॅमला नॉमिनेट करत आहे. कुठं लावायचं? हा बघा हिचं तोंड. मी या काळ्या मनाच्या मॅमला नॉमिनेट करत आहे. अगं बाई, तुझ्या तोंडाची आणि बाकीचं सगळं सर्जरी करण्यापेक्षा पहिला आवाजाची सर्जरी कर. तुझा आवाज माणसाचा आहे का बाईचा आहे हेच मला समजत नाही. बघितला? आता हा निकीचा दुसरा प्रकार बघा. ती त्या अंकिताला त्या लाईनच्या बाजूला थांबत नाही, तिच्या समोर यायला लागल्या, समोर मुद्दाम जाणून बुजून. का तर हिला सगळ्यांच्या नाकात करायची सवय आहे. आता मला सांगा, ती पोरगी थांबून ते कसं उचलणार स्टिक? ही सारखं सारखं असं मध्ये यायला लागल्यावर कसं व्हायचं? अरे त्या अंकिताच्या नादाला लागू नको निक्की. ती कोकणातली बाई आहे. कोकणातल्या लोकांच्या नादाला लागायचं नसतंय. एका लिंबू तू विषय खेळ खाल्लास होईल, तुझं ओठ सुजल्या, उद्या काहीतरी दुसरं सुजल. आणि त्या वर्षाताईला तू ट्रॉल करायल्यास. अगं ती महाराष्ट्राची एकेकाळची क्वीन होती. तुझ्यासारख्या 56 निकी तांबोळी ती ब्रेकफास्टला खात्या. अगं तू त्या अरबाजवर लाईन टाकून त्या अरबाजला तू आपल्यात करून घेतल्यास, आणि ते दांडा उचलताना अरे तो रेडा आहे रेडा. बाकी सगळी चिल्ली पिल्ली आहेत. त्या रेड्याला सारखं काठी मिळते आणि तो सगळ्यांना तोपीच्या तोंडी द्यायला आहे. म्हणजे तुम्हीच हे खेळ जर चालवायचा असेल, जर हा शो ह्या दोघांच्यापैकी कोणतरी जिंकला की नाही, तर या बिग बॉसवरचा सगळ्या मराठी ऑडियन्सचा पूर्णपणे रस जाणार आहे. काही अर्थ उरणार नाही. सगळ्यात भारी या पूर्ण बिग बॉसच्या घरातला एकमेव कॅरेक्टर मला आवडला, तो म्हणजे आपला सूरज चव्हाण. अरे तो बाहेर माकडागत वागत होता, तिथे गेल्यावर माणसागत वागायला लागलाय. आणि तुम्ही बाहेर माणसायचा, तिथं आत गेल्यावर माकडागत वागायला लागलायसा. असं का रे बाबांनो? असं काय करायला लागलायसा? अरे शो हाय काय 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 नुसता बडबडतात, काय वाटेल ते राहावा एकमेकाला. काय काय नाही, ह्यांचा गेम प्लॅन काय? गेम प्लॅन तुम्हाला माहिती आहे? गेम प्लॅन म्हणजे काय? एकमेकाला डिवचायचं, रडायचं, नाटकी करायची. ह्यो गेम प्लॅन आहे बिग बॉसमधला. भाई त्या जिओ सिनेमाला 29 रुपये भरून झकमारी केली. त्या 29 रुपयासाठी आता हे बघायची पाळी येणार आहे असं मला वाटायला लागले. असला फाडतूस शो आहे, मला कधीच एक्सपेक्ट नव्हतं. आणि हे जे आपली जी मराठी रील स्टार आहेत की नाही, ह्यातले काही रील स्टारांना आणि काही ॲक्टर, मराठी ॲक्टर्स त्यांना पाय खेचायला लागल्यात या शोमध्ये. जरा तुम्ही ऑब्झर्व करा. ही जान्हवी किल्लेकर बाई, ही स्वतःला एवढी शानी समजत्या, एवढी शानी समजत्या. घरात राहतेच जाते, मी पण बघते. लक्षात ठेव, चॅलेंज आहे जान्हवीचा, लक्षात ठेव. कशी करायचं? हा ना, चुकलं ना. मी डोकं फोडून घेते माझं. हिला सेव्ह करत होतो. सेव्ह करायसाठी कोण म्हणत की हिच्यासारखी शानी कोणच नाही. काय बोलायचं? ही आर्या जाधव, हिच्या डोळ्यातनं सदानकदा पाणीच आले 2 एपिसोडमध्ये. बघल तवा नुसता रडायला लागल्या. बरोबर बिग बॉसनं धरला. कांदा कापताना तुझ्या डोळ्यातनं पाणी काही ना झाले. अरे किती बकवास शो चालू आहे. खरोखर या शोमध्ये अर्थच नाही. ती जी 3 जण नॉमिनेट झाल्यात ती खरोखरच आता काय, यांना नॉमिनेट झालेल्याचं पण दुःख नसणार आहे. असले या घरात नमुने आहेत, नमुने. हे फालतू.